पुलाचा, त्या रस्त्याचा वापर कसा असेल, पुढचं 20-25 वर्षाचं विजन त्या रस्त्याला, त्या पुलाला असलं पाहिजे. हे इथं कुठेही दिसत नाही. पण आता सध्या एकही पदपथ किंवा एकही सायकल ट्रॅक हा रिकामा नाही. आपल्या सिंहगड रस्त्याला 2 मंडई बांधून तयार होत्या. ही राजकीय अनास्था आहे, प्रशासकीय दुर्लक्ष आहे. दोघांनाही बघायचं नाहीये. दोघंही आपल्या आपल्या सगळ्या व्यवस्थेमध्ये जर मशगूल आहे असं जर म्हटलं आपण, तर ते वावगं ठरणार नाहीये. म्हणजे दर्जाच नाहीये. हीन शब्द पण त्याला खरं म्हणजे अ, कमी पडेल. आपण मागील पानावरून पुढे जातो. आपण पुढे जातच नाहीये आपण. आणि ह्या सगळ्याचा गोंधळ तिथं होतो म्हणून पुलावर आपल्याला वाहतूक कोंडी दिसते. वडगावकरांचं तर इतकं दुःख वाईट आहे ना, त्यांचा तर मी म्हणेल त्यांचा अभिमन्यू झालाय. हे कसं सगळं ओरबाडून झालंय, त्याची लखतरं निघाली आणि मग आता हे तुम्ही घ्या. मुख्य सिंहगड रस्त्याची वाहतूक कोंडी तर आहेच आहे, पण त्या व्यतिरिक्त अंतर्गत रस्ते जे म्हणतो ते देखील व्यवस्थित नाहीये. म्हणजे एक राजाराम पूल चौकात जर केली असती तर तिथं आपल्याला जागा होती. तो चौक मोठा आहे. तिथं ती जी वाहतूक कोंडी ती आपल्याला थोडीफार प्रमाणात त्याचं नियोजन करता आलं असतं. म्हणजे काय करता आलं असतं तर आपल्याला एक रॅम्प जसा धायरी फाट्याचा एक रॅम्प खाली उतरवला आहे, त्याप्रमाणे एक रॅम्प खाली उतरवता आला असता. कोथरूडकडे काही लोक गेले असते आणि काही लोक सरळ दांडेकर पुलाच्या दिशेने गेले असते. म्हणजे आपल्याला तिथं वाहतूक कोंडीचं नियोजन करता आलं असतं. हे तिथलं झालं. दुसरा मुद्दा जो त्रिमूर्ती चौक म्हणजे धायरी फाट्याच्या अलीकडे जो येतो तोच पूल जर अभिरुची पासून जर सुरू केलं असतं, अभिरुची पोलीस स्टेशन आहे, जे आपलं हवेलीचं जुनं पोलीस स्टेशन आहे, तिथून जर तो सुरू केला असता तर त्या त्रिमूर्ती चौकामध्ये जी काय वाहतूक कोंडी होते किंवा तिथं जी काय अवस्था आहे ती अवस्था काही प्रमाणात आपल्याला टाळता आली असती. तिथले जे अपघात आहेत ते आपल्याला टाळता आले असते. म्हणजे एकूणच काय तर इथं न प्रशासनाने लक्ष दिलं, न सत्ताधारी पक्षांनी लक्ष दिलं, न विरोधकांनी पण लक्ष दिलं. काय असतं प्रत्येक जण फक्त एकमेकावर चिखलफेक करतो. ह्याने असं केलं, त्याने तसं केलं, त्याने तसं केलं. पण व्यक्तिशः आपण काय केलं याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. म्हणजे जर सत्ताधाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांचं समजा काम केलं आहे असं आपण धरून चालूया, पण तिथं विरोधकांनी देखील आपली ठोस बाजू किंवा ठोस भूमिका कुठेही घेतली नाही. इथं आपण सिंहगड रस्त्याला जर बघितलं तर सगळ्याच पक्षांनी आपापली भूमिका ही बोटचेपी भूमिका ठेवली आहे. कोणीही त्याच्यासाठी ठोसपणे भूमिका घेणारं दिसलं नाही. पर्यायी रस्ते म्हटलं तर आज एकही पर्यायी रस्ता झालेला नाहीये. राष्ट्रीय हरित लवादात नदीकाठचा रस्ता अडकला आहे. तो आजही तसाच आहे. त्याचंही अद्याप काही नाहीये. पुन्हा आत्ता पाणी आलं म्हणून क्लस्टर करायचं, तिथं रिडेव्हलपमेंट करायची, तो प्रश्न तोही तसाच आहे. अजून त्यावर फारसं काम झालं नाही. त्याच्यावर काम सुरू आहे. ते सुरू आहे. पुढं काय आहे अद्याप त्याच्यावरचं ठोस भूमिका शासनाने जाहीर केलेली नाहीये. पण ते काम सुरू आहे. आहे असंच सुरू आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला प्रक्रिया चालू आहे असं जे म्हणतात ना, केमिकल इक्वेशन्स असतात बघा. केमिकल इक्वेशन मध्ये दोन रसायनांचं एकमेकाशी जर रिएक्शन होत असते तर ती रिएक्शन होते असं होत असतं. ऍक्च्युली अशा केमिकल रिएक्शन मध्ये राजकीय पक्षांची भूमिका ही उत्प्रेरकासारखी असली पाहिजे. म्हणजे त्यांनी ती रिएक्शन लवकर व्हावी. तिथला तो रिएक्शनचा जो कालावधी आहे ना तो कमी व्हावा ह्यासाठी उत्प्रेरक म्हणून त्यांनी काम करणं अपेक्षित आहे. पण असं दुर्दैवाने आपल्याला इथं बघायला मिळत नाहीये. 2006 पासून जरी आपण ह्या सिंहगड रस्त्याचा विचार केला तर वाहतूक कोंडीची परिस्थिती किंवा वाहतूक कोंडीची समस्या आजही जशी आहे तशीच आहे. आपण फक्त मागील पानावरून पुढे असं जातो आहे. म्हणजे याच्यामध्ये पॉलिटिकल इंटरेस्ट किंवा बिल्डर दार्जिनी धोरणं किंवा कुणाच्या तरी फायद्यासाठी कुठेतरी पूल उतरवणे, जसं की वारजे कर्वे रोडला देखील तो कर्वेनगरचा उड्डाण पूल झालाय. तिथे देखील एका बांधकाम व्यावसायिकासाठी त्याच्या सोयीसाठी पूल उतरवला गेल्याचे आरोप सातत्याने होतात. तसंच या भागात सुद्धा काही प्रकार. तसंच म्हणता येईल आपल्याला कारण पूल खाली उतरवण्याचं नियोजन काय होतं दुसरं. मूळ पहिला जो पूल होता तो सलग जाणं आणि सलग येणं होतं. मग आता हा पूल का बदलला गेला याचं कुठंतरी मूल्यमापन होणं गरजेचं आहे. याच्यासाठी नागरिकांना लक्षात घेतलं पाहिजे. यासाठी मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे सगळ्यांनीच धोरणं ही कुठंतरी ना आपल्या राजकीय पक्षांच्या पलीकडे जाऊन आपण काम करण्याची गरज आहे. आपण नागरिक म्हणून येऊन काम करण्याची गरज आहे. जेव्हा आपण नागरिक म्हणून काम करू ना तेव्हा काहीतरी चित्र वेगळं असेल. प्रत्येकाचे पक्ष आहेत, प्रत्येकाची त्यानुसार विचारधारा आहे, त्यानुसार त्यांचं काम आहे. हे अगदी बरोबर आहे. तुमची राजकीय भूमिका असली पाहिजे का? हो असली पाहिजे.
प्रत्येकाची विचारधारा वेगळी असेल, अगदी बरोबर आहे. ज्याचा त्याचा तो पिंड आहे किंवा ज्याचा त्याचे ते विचार आहेत असं आपण समजून चालूया आणि ते असलं पाहिजे. विरोधाला विरोध करायचा का? तर हो, ते विरोधक म्हणून तुम्ही केलंही पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी. पण कुठेतरी सगळ्यांनी एका मुद्द्यावर येणं गरजेचं आहे. जेव्हा सर्वसामान्य नागरिकाचा प्रश्न आहे, जेव्हा खऱ्या अर्थाने विकासाचा प्रश्न आहे, तेव्हा आपण सगळ्यांनी एका भूमिकेवर, एका गोष्टीवर ठाम होणं गरजेचं आहे, की आपल्या परिसरासाठी, आपल्या भागासाठी जर ही गोष्ट बरोबर आहे, तर मग ती करायची आहे. त्याला उगाच विरोधाला विरोध करू नये किंवा त्याच्यात आडकाठी आणू नये. अशा दोन्ही भूमिका ह्या दोन्ही बाजूने वठवल्या गेल्या पाहिजे. ते होत नाहीये. आणि ह्या सगळ्यामध्ये आपण काय करतोय हा आपल्याला एक मुद्दा कदाचित लक्षात येत नाहीये. तो म्हणजे वारसा. आपल्याला ना खरं फार सोपं माहिती असतं माझा मग ते वारसा हक्काने आहे. हे मला मिळाला पाहिजे. हे आपण खूप पटकन म्हणतो. पण आपण पुढच्या पिढीला काय वारसा देतो याकडे लक्ष राहत नाही. म्हणजे अगदी सर्वसामान्य माणसापासून तर अगदी फार उच्चभ्रू किंवा धनाढ्य अशा सगळ्या लोकांपर्यंत आपण जर याचा विचार केला ना, तर प्रत्येक जण काय करतं आपल्या पुढच्या पिढीसाठी स्थावर मालमत्ता किंवा काय म्हणतात बाकीच्या काही त्यांच्या गुंतवणुकी असतील किंवा अजून बाकीचे काही त्यांचे नियोजन असेल, आर्थिक नियोजन असेल त्यावर आपण भर देतो. पण आपण ह्या गोष्टीवर भर देत नाही की आपण आपल्या पुढच्या पिढीला तसा वारसा खरोखर देतोय का, जो आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलाय. म्हणजे आपल्याला निसर्ग दिलाय, आपल्याला झाडी दिली, डोंगर दिलेत, ते त्यांनी जपून ठेवले, त्यांनी त्याचं जतन केलंय. आपण काय करतोय? आपण निसर्ग तोडतोय. निसर्गाचं संवर्धन तर करतच नाहीये, उलट आपण त्याचे लचके तोडतो आहोत. म्हणजे आज तळजाईचं बघितलं तर तळजाईवरची वृक्षतोड अजूनही थांबली नाहीये. म्हणजे तिथं अजूनही झाडं आपण खरं तर त्याचं हे करायला पाहिजे. अजून तिथं झाडं वाढवली पाहिजे किंवा एकूणच सध्या सगळीकडे काय दिसतंय, आपण पुढच्या पिढीला काय देणार आहे? तर सिमेंटची जंगलं देणार आहोत. त्याच्यानंतर रस्त्याला धूळ, धूट, प्रदूषण हे सगळं भरलेलं आहे. सगळं बरबटलेलं आहे आणि याच्यातून पुढच्या पिढीला ते जागतिक तापमान वाढ ह्यासारखे जे प्रश्न आहेत ते सगळे त्यांना भेडसावणार आहेत. मग त्याच्यासाठी आपली काही भूमिका नाहीये का? ह्या भूमिकेकडे प्रत्येकाने जर लक्ष वेधलं गेलं, की म्हणजे याचा प्रश्न पुन्हा प्रत्येकाशी कसा निगडीत येईल? तर कचरा आहे. साधी गोष्ट आहे, कचरा आहे. माझा सुका कचरा मी वेगळा केला पाहिजे, ओला कचरा मी वेगळा केला पाहिजे. तो त्या पद्धतीतच दिला गेला पाहिजे. समोरच्याने नेणाऱ्याने तो त्या पद्धतीतच नेला पाहिजे. त्याच्यावर तशी त्या पद्धतीतच प्रक्रिया झाली पाहिजे. म्हणजे प्रत्येकाने जर आपली आपली भूमिका ठोस बजावली ना, तर हे प्रश्न संपतील. ह्याच्यासाठी सजग नागरिक असणं देखील गरजेचं आहे. नागरिक देखील बऱ्याचदा बेशिस्तपणा दाखवतात. म्हणजे वाहतूक जर हे होत असेल, तर प्रत्येक वेळेला पोलीस असेल तरच आपण वाहतूक नियम पाळले पाहिजे असं नाहीये. पोलीस नसले तरी आपणही शिस्त पाळली पाहिजे ना. म्हणजे समोरचा सिग्नल हिरवा होतो आहे. तो जो दिवा हिरवा होतोय, तर हिरवा झाल्याबरोबर इतके हॉर्न सुरू असतात, की समोरचा लगेच तिथंच राहणार आहे का काय? अशी स्थिती लोकांमध्ये असते. इतका त्यांचा तो इगर असतो, की इतकी ती उद्विग्नता असते त्यांच्यात, की त्यांना लगेचच त्याच्यावर रिॲक्ट व्हायचं असतं. तर हे नियम आपण काहीतरी कुठेतरी पाळले पाहिजे. म्हणजे मृदा प्रदूषण, जल प्रदूषण, वायू प्रदूषण हे जे काही सगळे प्रदूषणाचे प्रकार आहेत, यासाठी आपण कुठेतरी कारणीभूत होतोय का? याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं जर काम केलं, तर आपण पुढच्या पिढीला खऱ्या अर्थाने वारसा देऊ शकतोय आणि खऱ्या अर्थाने आपण त्यांना एक निसर्ग किंवा समृद्ध अशी जीवनशैली देऊ शकतो. नुसती भौतिक गरजांची जीवनशैली असणं उपयोगाचं नाही. अर्थात याचा अर्थ असा नाही की भौतिक गरजा या नसाव्यातच किंवा तशी साधनं नसावीत असं नाहीये. तर ह्या सगळ्याचा योग्य सांगड घालणं हे आपलं काम आहे आणि हे शेवटी मानवाचंच काम आहे. कारण बुद्धी ही मानवाकडेच आहे. त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टीचा विचार केलाच पाहिजे की आपण ह्या सगळ्याची उत्तम सांगड कशी घालतोय. तर म्हणजे आता शेवटच्या निष्कर्षावर येऊ की ही वाहतूक कोंडी रोजची जी होतीये ती सोडवण्यासाठी आता सध्या करंट स्टेटसला काय काय करावं लागणार आहे आपल्याला तातडीने आणि भविष्यात खरं तर काय अपेक्षित आहे? आता तुमचं रस्त्याच्या जागा तर उपलब्धी कमी आहे, मग अशा वेळेस काय? परत उद्या मेट्रो येऊ घातलेली आहे रस्त्यावर, मग पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार का? दुपटीने त्याच्या असं असं म्हटलं वावगं ठरणार नाही. तर मग आता तातडीनं कोणत्या उपाययोजना ज्या की केल्या पाहिजे? तातडीने उपाययोजना करायची म्हणजे सुरुवातीला सगळ्यांनी वाहतुकीचे नियम योग्य पद्धतीने पाळावेत. सिग्नल्स पाळावेत.
म्हणजे बऱ्याचदा आपण असं बघतो की विशेषतः विश्रांती नगरचा चौक असेल किंवा इकडचे पण काही चौक असतील, आपण इतकं पुढं 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 गेलेलो असतो की एखादी चुकून गाडी जर पुढे आली तर पुढे असणाऱ्यांच्या जीवितच धोका निर्माण होतो. म्हणजे आपण पहिल्यांदा तर वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे. पोलीस असो अथवा नसो, शिस्त ही आपण पाळली पाहिजे. त्यानंतर आपल्याकडे सक्षम वाहतुकीचे पर्याय, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही प्रशासनाने आणि राजकीय व्यक्तिमत्वांनी ही उपलब्ध करून दिली पाहिजे. म्हणजे जर मला सोयीची अशी जर बस असेल, मला सोयीची अशी जर मेट्रो असेल, तर मी माझी गाडी काढणार नाही ना. मला तरी कुठं हौस आली आहे की माझ्या गाडीचं पेट्रोल खर्च करावं किंवा वाहतूक कोंडीतनं जावं, त्याचा त्रास स्वतःलाही करून घ्यावा. अशी प्रत्येक नागरिकाची भूमिका असते. पण शेवटी कसं असतं की नागरिक पण हतबल असतात की मला जायला तशी वाहतूक व्यवस्था नाहीये, मला जायला तशा गाड्या नाहीये. आपण जर कात्रजहून हिंजवडीकडे जाणाऱ्या बसेस जर बघितल्या, तर त्या बसेस पूर्ण कात्रजलाच भरलेल्या असतात. मग ती बस सुद्धा किती नेते? तो जो त्या गाडीचा जो वाहक आणि चालक आहे, त्याच्यावर देखील केवढी मोठी भूमिका येते की जी बस आधीच पूर्णपणे भरली आहे आगारातच, मग त्याने पुढच्या स्टॉपला पुढच्या थांबांना त्याने काय करायचं आहे, ही भूमिका त्याच्यावर देखील किती महत्वाची येते. म्हणजेच एकूणच जर आपल्याकडे सक्षम वाहतूक पर्यायी व्यवस्था असली पाहिजे, सार्वजनिक व्यवस्था असली पाहिजे. त्याच्यानंतर पर्यायी रस्ते, अद्यापही पर्यायी रस्ते पूर्ण झालेले नाहीत. सिंहगड रस्त्याला असणारे सगळे पर्यायी रस्ते तुम्ही पटापट पूर्ण करा. काही प्रमाणात तरी वाहतूक कोंडीचा प्रश्न आपल्याला सोडवण्यास शक्य होईल आणि सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करा. म्हणजे आपली कुठंतरी येत्या 2-5 वर्षात तरी आपली वाहतूक कोंडीतनं मुक्तता होईल, अशी आपण आशा धरूया किंवा आशा आपल्याला वाटू शकेल. हे नक्की मी सांगू शकते. म्हणजे एकूणच सध्याची सिंहगड रोडची वाहतूक कोंडीची कारणं जागृतीताई कुलकर्णी यांनी आपल्या समोर मांडली. त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे अतिक्रमणांचा मुद्दा येतोय. अतिक्रमणांसाठी त्यांचं सोयीचं मार्केट जर वेगळ्या बाजूला असेल तर रस्त्यावर थांबून कोणी खरेदी करणार नाही आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी टळू शकते. त्याचबरोबर सुसूत्रता वाहतुकीमध्ये यायला हवी. जे एक सलग वाहतूक सुरू झाली पाहिजे. त्याच्यासाठी रस्त्याचे खड्डे बुजवणं, विविध ठिकाणी गतिरोधकांची संख्या कमी करणं, पार्किंगची व्यवस्था सुरळीत करणं हे देखील तितकंच महत्वाचं वाटतंय. त्याचबरोबर ताईंनी हाही मुद्दा मांडला की पर्यायी रस्ते, डीपी मधले सगळे रस्ते वेगाने डेव्हलप होणं, त्यांचा वेगाने विस्तार होणं, विकास होणं गरजेचं असल्याचं दिसतं. त्याला जबाबदार नागरिक देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर आहेत आणि नागरिकांनी स्वयंशिस्त पाळल्यास काही प्रमाणात या सिंहगड रोडच्या वाहतुकीतून तुम्हाला सुटकारा मिळू शकतो असं एकूण याच्यामधून दिसतंय. त्याचबरोबर आगामी काळात मेट्रो येऊ घातलेली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. त्यापूर्वी जर पर्यायी रस्ते उपलब्ध झाले नागरिकांना तर भविष्यातील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होऊ शकते. मात्र यासाठी प्रशासकीय आणि राजकीय अनास्था कारणीभूत ठरते. त्यामुळे त्यांनी यामध्ये उत्साह दाखवून नागरिकांना यातून सोडवण्याची जबाबदारी पूर्णपणे उचलली पाहिजे. आपले राजकीय जोडे बाजूला काढून नागरिकांसाठी विकास करणं गरजेचं असल्याचं या ठिकाणी अधोरेखित होत आहे.